हा व्हिडिओ स्वामी भक्तांना नक्की शेअर करा, कारण श्री स्वामी समर्थांचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाकडून या गोष्टी अनुभवायच्या राहून जातात। अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर पहिले दर्शन घ्यायचे ते चोडाप्पा मठाचे। स्वामींचे शिष्य चोडाप्पा यांचा या ठिकाणी मठ आहे आणि याच ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची समाधी देखील आहे। यानंतर येथील दर्शन झाल्यानंतर आपण जायचे ते खंडोबा मंदिराकडे। खंडेरायाचे याच ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी महाराज पहिल्यांदा आले होते। तेथील दर्शन झाल्यानंतर आपण जायचे ते गुरु मंदिराकडे। गुरु मंदिर म्हणजेच बाळाप्पा मठाकडे जायचे। या मंदिरामध्ये जागोजागी स्वामींचे पावले उमटलेली आहेत। यानंतर आपण पोहोचतो ते मुख्य वटवृक्ष मंदिरात। शक्य झाल्यास पहाटे स्वामींच्या आरतीला हजर राहा, कारण पहाटेच्या आरती अनुभव